नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये असलेली मुस्लिम समुदायाची जी दर्गा आहे ती अनधिकृत असल्याचा आरोप या परिसरातल्या स्थानिक नागरिकांचा होता आणि याच अनधिकृत दर्गेचं अतिक्रमण हटवावं अशा प्रकारची मागणी सकल हिंदू समाजाने केली। या सगळ्यानंतर सकल हिंदू समाजाने या सगळ्या आंदोलनाकर्त्यांना वेगळ्या ठिकाणी रोखलं। मात्र हे प्रकरण नेमकं काय हे थोडक्यात समजून घेणार आहोत। माझ्या हातामध्ये हा जो पेपर आहे हा या स्थानिक भागातील नागरिकांनी अर्थात या भागातलं जे कला क्रीडा मित्रमंडळ आहे त्यांनी यापूर्वीच नाशिक महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तांना या दर्गेच्या संदर्भात तक्रार केलेली आहे। ही तक्रार आहे 20/8/2000 ची ही तक्रार आहे। अर्थात 2000 साली अर्थात 25 वर्षापूर्वी ही पहिली तक्रार करण्यात आलेली होती। तेव्हापासून या सगळ्या नागरिक हे जे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे या सगळ्या नागरिकांचा हा लढा सुरू होता की ही दर्गा हटवावी, कारण या परिसरातल्या नागरिकांसाठी असलेल्या ओपन स्पेसवरती ही दर्गा उभारण्यात आलेली होती। जे प्लेग्राऊंड असतं महानगरपालिकेचं त्या ग्राउंडवर ही दर्गा उभारण्यात आलेली होती आणि म्हणून ही दर्गा हटवावी अशा प्रकारची मागणी आहे। अशा पद्धतीचे अनेक पत्रव्यवहार जे आहे ते आपल्याला या फाईलमध्ये पाहायला मिळत आहे। 40 ते 50 वेगळ्या प्रकारे त्यांनी पत्रव्यवहार केलेले आहे। नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना देखील अशा पद्धतीचं हे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे। त्याची सगळी डिटेल जी आहे ती या सगळ्या लोकांनी टाकलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की ही पोचपावती वेळोवेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून घेतलेली होती। कागद रंगवण्यात आले, मात्र यावर कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती प्रशासनाने केलेली नाही। त्याचे सातबारे देखील प्रशासनाला देण्यात आलेले होते। त्याच्यावरती या सातबाऱ्यावरती नाशिक महानगरपालिका नाशिक अशा प्रकारचा उल्लेख, अर्थात हा महानगरपालिकेचा मालकीचा प्लॉट आहे हे यावरनं स्पष्ट होतं आणि तो कागद देखील त्यांनी संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेला होता, मात्र कारवाई झाली नाही। आणि तब्बल 25 वर्ष या लोकांचा हा लढा सुरू होता आणि या लढ्यामध्ये ज्या वेळेला हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या तेव्हा मात्र या सगळ्या कारवाईला सुरुवात झाली। काही फोटोग्राफ्स जे आहे ते देखील आपण बघू शकतो। पहिले ही जी दर्गा आहे ती अगदी ओपन स्वरूपामध्ये होती 25 वर्षापूर्वी। त्याचा हा एक फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। नंतर हळूहळू ती बंदिस्त करण्यात आली आणि या परिसरातले आणखी काही फोटो जे आहे ते या नागरिकांनी या फाईलमध्ये लावलेले आहे। ते देखील आपण बघणार आहोत कशा पद्धतीनं ही दर्गा जी आहे ती बंद। आपण बघतो ही ओपन स्पेसची भिंत आहे आणि त्याच्या बाजूला अशा पद्धतीचं पत्र्याचं शेड जे आहे ते लावण्यात आलेलं होतं आणि सुरुवातीला या स्वरूपामध्ये असलेली जी दर्गा आहे ती नंतरच्या काळामध्ये अशा पद्धतीने हळूहळू बंदिस्त करण्यात आली आणि चारही बाजूला भिंत मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली आणि हळूहळू नागरिकांना या ओपन स्पेसवर जाण्यासाठी इतर नागरिकांना बंदी करण्यात आलेली आहे। आणि अशा प्रकारची ही सगळी दृश्य आपण या फोटोग्राफच्या माध्यमातून बघतोय आणि हे सगळं प्रकरण आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं आता हे सगळं आंदोलन उभं होतं। आत्ताची ही परिस्थिती आहे 20 वर्षापूर्वी आणि त्यानंतर 25 वर्षानंतर अशा पद्धतीची दर्गा आहे। 25 वर्षापूर्वीचा जो पहिला फोटो आपण दृश्यांमध्ये बघतो त्यावर केवळ एक भिंत आपल्याला पाहायला मिळते। नंतर मात्र अशा पद्धतीनं एक मोठी दर्गा जी आहे ती त्या ठिकाणी उभारण्यात आली आणि हा सगळा ओपन स्पेस जो आहे तो नाशिक महानगरपालिकेच्या मालकीचा आहे, अर्थात या नागरिकांच्या ओपन स्पेससाठी आणि प्लेग्राऊंडसाठीचा आहे। आता हे सगळेच नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांना नेमका या सगळ्याचा काय त्रास होत आहे त्यांच्याकडनं समजून घेऊया। दादा, तुम्ही वेळोवेळी पालिकेशी पुढे पत्रव्यवहार केला, काय काय अडचणी तुम्हाला त्या ठिकाणी येत होत्या आणि कधीपासून तुमचा हा लढा सुरू आहे? जय श्रीराम। नमस्कार। आम्ही जवळजवळ 2000 साली आम्ही कला क्रीडा मंडळ या माध्यमातून आम्ही प्रशासनाला लेटर दिलं। प्रशासनाने आतापर्यंत आम्हाला फक्त आश्वासन दिले, आश्वासनाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच आम्हाला दिलेलं नाही आहे आणि मध्यंतरी आमच्याकडनं बजावून घेतलं होतं की आम्ही कारवाई करू। नाशिक महानगरपालिकेची ओपन पेस असल्यावर सुद्धा 25 वर्ष आम्हाला याच्यावर आम्हाला भांडावं लागलं। जर का नाशिक महानगरपालिकेची मालमत्ता असल्यावर आजूबाजूचे जे बिल्डिंगवाले रहिवासी आहेत, बिल्डिंगवाले जे काही रहिवासी आहेत त्यांना जो काही त्रास होतो, आमच्या मुलांच्या परीक्षा चालू असतात, रात्री बेरात्री बऱ्याच वेळा त्यांचे आतमध्ये काय कारस्थान होतं हे आम्हालाही कळत नाही आणि त्यांनी आता मध्यंतरी चारही बाजूने त्यांनी पॅक केलेलं आहे। आम्ही जवळजवळ 25 वर्षापासून प्रशासनाला सांगूनसुद्धा प्रशासनाने कोणत्याही प्रकारची काही कारवाई केली नाही। आतापर्यंत फक्त आम्ही पेपरच आम्ही देत गेलो। ही समस्या तिथल्या नागरिकांना आम्हाला कायम सोबत होती आणि आज प्रशासनाने जे काही केलं आहे त्याच्यातही जोपर्यंत पूर्ण ओपन वॅकंट प्लॉट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रशासनाची JCB वगैरे आम्ही जाऊ देणार नाही। आपण किती वर्षापासून हा पत्रव्यवहार करत होता? 2000 सालापासून हा पत्रव्यवहार आम्ही करू राहिलो। 25 वर्ष आज कंप्लीट 25 वर्ष झालेले आहेत
आणि 25 वर्षामध्ये आज कुठेतरी आम्हाला त्याचा थोडा न्याय मिळाला आहे. 75% न्याय मिळाला आहे, 25% अजून बाकी आहे. जोपर्यंत पूर्ण ते डिमोलाइज होत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनालाही तिथून जाऊ देणार नाही. परंतु आत्ता जी अतिक्रमण काढलं जातं, आत्ताची सिच्युएशन काय आहे? कुठपर्यंत ते काढलं गेलं आहे? तुमचं समाधान होतं आहे का? नाही, अजूनपर्यंत आमचं समाधान यासाठी होत नाही आहे की जे मेन जागेसाठी आम्ही भांडतो आहोत ती अजूनपर्यंत जागा झालेली नाही आहे. कारण तिथं कोणत्याही प्रकारचं कोणतेही देवस्थान तिथे न होतं हा लक्षात. पण तिथं त्यांनी हळूहळू त्यांनी पूर्ण 7 थडगे त्यांनी तयार केलेले आहेत. आतमध्ये चारी बाजूने बांधल्यामुळे पुढे मध्ये काय चालतं हे आम्हाला काही सांगता येत नाही. कोण लोक होती ती उभारणारी, म्हणजे कुठून येत होती का? तिथल्या स्थायिक कोणीही नाही आहे. त्यांनी मध्यंतरी एक बोर्ड तयार केला होता किंवा ही वक्फ बोर्डची जागा आहे. आम्ही नाशिक महानगरपालिकेला आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं किंवा वक्फ बोर्डची जागा असेल तर तुम्ही ते पेपर दाखवा. तर त्यांनी पेपर दाखवलेही नाही. आणि ज्यावेळेस पत्रव्यवहार आम्ही केला तर त्या पत्रव्यवहारमध्ये त्या व्यक्तीने मग 4 दिवसामध्ये तो त्यांचा वक्फ बोर्डचा बोर्ड त्यांनी तो काढून टाकला. काका, तुम्ही हे सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी आहात. काय नेमकी काका तुम्ही 20-25 वर्षापर्यंत बांधताय, नेमकं काय प्रकरण आहे? प्रकरण असं आहे की आमच्या जवळजवळ 4 सोसायट्यांच्या मध्ये जागा आहे ती. तर आम्ही अशी अपेक्षा केली होती की महानगरपालिका तिथं क्रीडांगण तयार करेल, आमची बारीक पोरं खेळतील. परंतु यांचा आमच्या एका सभासदाचा मुलगा ज्या वर्षी जन्माला आला त्याच्यानंतर तो आज त्याचं लग्न झालं 25 वर्षावर्षी, तरी त्याला खेळायसाठी ते गार्डन मिळालं नाही. म्हणजे जर असं अतिक्रमण करून लोक जर त्याच्यावर हे करत असाल आणि महानगरपालिका इतकी ढिम्मपणे काम करत असेल, ते आमचे आताचे आयुक्त तर ते उभे सुद्धा राहू देत नाही जवळ. लांब जा म्हणतात. मयूर पाटील. हो, आता आम्ही निवेदन द्यायला गेलो, बाबा ती कमीत कमी मोकळी जागा तरी करा, माझ्याशी बोलायचं नाही, लांब जा हाकलून देऊ राहिले. हा त्रास किती वर्षापासून होतो? हो, आज बऱ्याच वर्षापासून आम्ही दरवेळेस आम्ही महानगरपालिकेत जाऊन त्यांना निवेदनं देतो, बाकी काही कारवाई होत. आता काय मागणी असणार आहे? कधीपर्यंत ते किती अतिक्रमण काढलेलं आहे आणि तुमचं समाधान कधी होणार? आता सेंटरला जे 7 थडगे ते जे मंदिर बनवलेले ते सोडून बाकीचं आजूबाजू त्यांनी सगळं अतिक्रमण काढलेलं आहे. तर आमचं म्हणणं आहे की ते जे थडगे तर तेच मुलं डिमॉलिश करा, म्हणजे तुम्हाला सगळं काही काम करता येईल. किती तिथे एकूण त्या थडगे आहेत? 7 थडगे, 7 ते अगोदर होते का तिथे? नाही, पूर्वी काही नाही. पूर्वीचे जाणकार लोक आमचे जर आणले तुम्हाला म्हातारे कोतारे तर ते सांगतील इथं ओपन स्पेस होता, काहीच नव्हतं. हे कृत्रिम तयार केलेले सगळे. ते कोणी केले काय? ते काही आयडिया नाही आपल्याला. तुमच्या आजूबाजूच्या काही लोकांनी केले? नाही, बाहेरचे कोण लोक? बाहेरचे लोक होते सगळे, तिथलं कोणीच कोणीच नाही, स्थानिक. तुम्ही त्या परिसरामध्ये राहतात, नेमकं काय अडचणी तुम्हाला या सगळ्याच्या निमित्ताने? आता पालिकेकडे तुम्ही किती वर्षापासून पत्रव्यवहार करता आणि त्रास नेमका काय होत होता? गेले 25 वर्षापासून हा लढा चालू आहे आणि प्रशासन दरवेळेस उडवाउडवीचे उत्तर देत असतात. त्यामुळे आता सगळे हिंदू लोकांनी सर्वांनी ठरवल्यामुळे सगळे एकत्र आले. आता ही कारवाई अर्धी झालेली आहे, अर्धी बाकी आहे. आता प्रशासनाला आम्ही निवेदन दिलं आहे, ते आता 4 वाजेपर्यंत त्यांनी सांगितलं आहे की 4पर्यंत ते काढण्यात प्रयत्न करणार आहे. आणि कितीची आहे? 2016ची त्यानं जाहीर नोटीस दिलेली आहे. आता ती नोटीस आम्ही त्यांना दाखवलेली आहे. आता त्याच्यावर काय कारवाई करतात ते बघूया. काका, तुम्ही देखील ही फाईल बघता किंवा हाताळत होते. किती वर्षापासूनचं हे अतिक्रमण आहे? काय त्रास होत होता? हे 25 वर्षापासून हे अतिक्रमण आहेत. हे आम्ही वारंवार महानगरपालिकेला सांगून इच्छितो, त्याच्यावर काही कार्य होत नाही. आज बी 25% 50% त्यांनी काढलेलं आहे, 50% आणखीन बाकी आहे त्याच्यातलं. आणि ते आज असं वाटलं का ते आमच्या भिंतीच पाडायला आलेले होते का महानगरपालिका? तीन सोसायटीचे भिंतीच पाडायला आलेले होते का? हे आम्हाला आज असं वाटतंय का खाली प्रशासन खाली भिंतीच पाडायला आले होते का आमचे? कंपाऊंड वॉल पाडले, सगळ्या 3ही सोसायटीचे कंपाऊंड वॉल पाडले. त्या दर्गेमध्ये जी दर्गा तिथे उभारली तिथे लाईट, पाणी, वीज हे होतं का? आणि हे कोणी दिलेलं होतं? सगळं अनधिकृत एकत्र करण्यात आलेलं होतं. तो तिथला कुठलाही पुरावा नाही आहे त्यांच्याकडे. पण ते म्हणतात की वक्फ बोर्डची जागा आहे, तसा काही पुरावा तुम्हाला मिळाला नाही? वक्फ बोर्डची जागा फक्त ते सांगतात आणि त्यांची जागा 650 पैकी 38 आहे त्यांची जागा आहे. आणि काय त्रास तुम्हाला तिथे होत होता? त्रास एका बंदिस्त जागेत काय होतं कोणाला काय माहीत असतं.
आपण बघतोय हे सगळे या परिसरामधले स्थानिक रहिवासी आहे. या काकांच्या हातामध्ये ही जी आपण फाईलमध्ये बघतोय ही 25 वर्षाचा कागदपत्र त्यांच्याकडे आहे, रेकॉर्ड आहे. 25 वर्षापासून हे नागरिक लढत होते आणि हा ओपन स्पेस मोकळा करावा अशी त्यांची मागणी होती. हा त्याच जागेचा 7/12 उतारा आहे, ज्या जागेवरती खरं तर त्या मुस्लिम धर्मियांकडून दावा केला जात होता की ही जागा वक्फ बोर्डची आहे. मात्र हा एक 7/12 आपल्या हातामध्ये आहे, जो हा नागरिकांनी आपल्याला दिला. त्याच्यामध्ये सर्वे क्रमांक देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सर्वे क्रमांकाच्या समोर 12330 नावाचा जो खाते क्रमांक आहे त्यानुसार ही जागा नाशिक महानगरपालिकेची आहे आणि ही जागा किती आहे त्याचा देखील उल्लेख या ठिकाणी आहे. जवळपास 39 बार म्हणजे जवळपास 1 एकरच्या आसपास ही जागा संपूर्ण नाशिक महानगरपालिकेची आहे. त्याचा उतारा देखील या नागरिकांकडे आहे. मात्र असं असताना देखील या नागरिकांना 25 वर्ष ही दर्गा काढण्यासाठी लढावं लागलं. सुरुवातीला केवळ एक भिंत या दर्गेच्या परिसरात होती, नंतर मात्र 7 थडगे जे आहे ते या ठिकाणी बांधण्यात आले. अशा प्रकारचा आरोप आणि दावा या सगळ्या नागरिकांचा आहे आणि म्हणून आता महापालिका कारवाई करते. त्यामुळे ही कारवाई कधीपर्यंत संपणार आणि या कारवाईमध्ये पालिका प्रशासन हे सगळे थडगे हटवणार का केवळ या बाजूचं अतिक्रमण हटवणार हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.